Hello everyone, welcome to my channel. So आज आपण शिकणार आहोत सेकंड कंडिशनल सेंटेन्सेस. Let's begin. All right, so let's take a look at this sentence. जर आपण फ्रान्समध्ये राहत असतो तर तर आपण फ्रेंच बोलू शकलो असतो. पण आपण फ्रान्समध्ये आहोत का? नाही. त्यामुळे आपण फ्रेंचही बोलू शकत नाही किंवा बोलत नाही. If we lived in France, we'd speak French. If we lived in France, we'd speak French. Second sentence पहा. जर मी राणी असते तर मी काय केलं असतं? तर मी कामाचे तास कमी केले असते. पण मी राणी आहे का? नाही. सो हे कामाचे तास कमी होणार नाही आहेत. If I were a queen, I'd lessen the working hours. If I were a queen, I'd lessen the working hours. आता हे दोन्ही सेंटेन्सेस जे आहेत ते कसे आहेत? काल्पनिक आहेत, डिपेंडेंट आहेत. लेफ्ट साइडला जे सेंटेन्सेस आहेत ते कंडिशन्स आहेत, त्या अटी आहेत. त्या जर झाल्या तरच राईटचे सेंटेन्सेस किंवा रिझल्ट आपल्याला दिसतील. सो जर ही गोष्ट घडली तरच ती गोष्ट घडेल, नाहीतर घडणार नाही. आता या दोन्ही सेंटेन्सेस मध्ये आपल्या लक्षात आलं असेल तर या इमॅजिनरी कंडिशन्स आहेत, म्हणजेच काय? काल्पनिक, अनरियल, ज्या खऱ्या नाही आहेत. भविष्यात खऱ्या होतील माहिती नाही, पण शक्यता फारच कमी आहे. सध्या तरी त्या अनइमॅजिनेबलच आहेत, खऱ्या नाही आहेत. आणि कारण या सिच्युएशन्स खऱ्या नाही आहेत त्यामुळे त्यांचे रिझल्ट सुद्धा खरे नाही आहेत, ते सुद्धा कल्पनेतच आहेत, ते खरे होणार नाही आहेत. सो सेकंड कंडिशनल मध्ये आपल्याला लक्षात काय ठेवायचे आहे की कंडिशन्स, अटी ज्या आहेत ना त्या काल्पनिकच आहेत, असतात किंवा असायला हव्यात, तरच आपण सेकंड कंडिशनल यूज करू शकतो, नाहीतर नाही. Now let's take a look at the sentence structure. सेंटेन्स ची सुरुवात होणार इफ ने, कारण कंडिशनल सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर येईल सब्जेक्ट. सब्जेक्टच्या नंतर वर्ब येणार, क्रियापद पास्ट फॉर्म मध्ये. हे लक्षात ठेवा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर येणार ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या नंतर कॉमा. सेकंड सेंटेन्सची सुरुवात होणार सब्जेक्टने, त्याच्यानंतर येईल वुड प्लस V1. इथे प्रत्यय जोडला जाणार नाही V1 बरोबर, कारण V1 च्या आधी वुड आहे. आणि त्याच्यानंतर येणार ऑब्जेक्ट. हा स्ट्रक्चर असाच्या असाच यूज करायचा, इथे फार लॉजिक शोधण्याची गरज नाही आहे. कारण कसं होतं ना, आपण सेंटेन्सेस किंवा सिनारिओज जे इमॅजिन करतो आहे ते प्रेझेंट किंवा फ्युचरचे सिनारिओज आपण इमॅजिन करतोय, आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की इथे वर्ब V2 फॉर्म मध्ये का आहे. सो आपण त्याचा विचार नाही करायचा, जो स्ट्रक्चर आहे तो आहे. सो फर्स्ट पार्ट ऑफ द सेंटेन्स जो इफ ने सुरू होतो त्याला म्हणतात इफ क्लॉज, आणि रिझल्ट दाखवणारा सेंटेन्सला म्हणतात मेन क्लॉज. इथे इफ क्लॉज जो आहे तो आहे सिंपल पास्ट फॉर्म मध्ये, आणि मेन क्लॉज मध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, तो वुड यायलाच पाहिजे, आणि त्याच्यानंतर इन्फिनिटिव्ह म्हणजेच V1 फॉर्म ऑफ द वर्ब विदाउट प्रत्यय एस किंवा ES इथे येणार नाही. लेट्स टेक अ लुक एट एन एक्झाम्पल. जर मी लॉटरी जिंकली किंवा जिंकले तर मी बंगला विकत घेईन. स्ट्रक्चर काय येईल? इफ सब्जेक्ट वर्ब V2 फॉर्म मध्ये, त्याच्यानंतर आपला ऑब्जेक्ट कॉमा, पुन्हा एकदा सब्जेक्ट वुड, V1 फॉर्म मध्ये वर्ब, इथे प्रत्यय नाही आहे, आणि ऑब्जेक्ट. इफ आय वन द लॉटरी आय वुड बाय अ बंगलो. इफ आय वन द लॉटरी आय वुड बाय अ बंगलो. आता हे जे वाक्य आहे, जर मी लॉटरी जिंकली तर मी बंगला विकत घेईन, हेच आपण मी बंगला विकत घेईन जर मी लॉटरी जिंकली असंही म्हणू शकतो. सो इंग्लिश मध्ये सुद्धा आपण सेंटेन्स ची ऑर्डर चेंज करू शकतो. सो आपण सुरुवात करू शकतो मेन क्लॉजने, आणि इफ क्लॉज सेकंड सेंटेन्स मध्ये यूज करू शकतो.
सो स्ट्रक्चर कसा होईल? सब्जेक्ट नंतर वुड, V1 फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट, इथे कॉमा येणार नाही, मग येईल इफ, सब्जेक्ट, V2 फॉर्म ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट. सो आपलं सेंटेन्स बनेल, I would buy a bungalow if I won the lottery. I would buy a bungalow if I won the lottery. आता आपण पाहूया सेकंड सेंटेन्स स्ट्रक्चर. सेकंड कंडिशनल्स मध्ये दोन वेगवेगळे सेंटेन्स स्ट्रक्चर आहेत. एका सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये ऍक्शन वर्ब आहे आणि हा दुसरा सेंटेन्स स्ट्रक्चर जो आहे तिथे हेल्पिंग वर्ब आहे, वर्ड. सेंटेन्सची सुरुवात होणार इफ ने, कारण कंडिशनल सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर येणार सब्जेक्ट आणि मग येणार वर्ड. सब्जेक्ट कोणताही असून द्या, आय, यू, वी, दे, ही, शी, इट, नेम. इथे वरच येणार, वॉज येणार नाही. मग येईल ऑब्जेक्ट आणि मग कॉमा. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आहे तिथे येणार सब्जेक्ट, वुड, V1 विदाउट एस किंवा ES प्रत्यय जोडला जाणार नाही, प्लस ऑब्जेक्ट. सो जो इफ कंडिशनलचा पार्ट आहे तिथेच बदल आहे, मेन क्लॉज मध्ये काही चेंजेस नाही आहेत. सो इफ क्लॉज जो आहे तो अट दाखवतो, मेन क्लॉज जे आहे तो रिझल्ट दाखवतो. इफ क्लॉज जो आहे तो सिंपल पास्ट मध्येच आहे, मेन क्लॉज मध्ये वुड प्लस इन्फिनिटिव्ह. आता इथे वरचा अर्थ काय आहे? स्थिती आहे. इथे काही क्रिया घडत नाही आहे, आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. सो क्रिया जर दाखवायची असेल तर आपल्याला ह्याच्या आधीचा सेंटेन्स स्ट्रक्चर जो आपण पाहिलेला आहे तो यूज करायचा आहे. पण क्रिया नाही आहे, स्थिती दाखवायची आहे, स्थिती इमॅजिन करायची आहे, तर आपण सेकंड सेंटेन्स स्ट्रक्चर यूज करणार विथ वर्ब. एक्झाम्पल पाहूया. जर मी तू असते तर मी अजून अभ्यास केला असता. इफ आय वर यू आय वुड स्टडी मोर. आता हेच मराठी वाक्य जे आहे ते आपण मी अजून अभ्यास केला असता जर मी तू असते. सो आपण सेंटेन्स स्ट्रक्चर किंवा सेंटेन्स ऑर्डर चेंज करू शकतो. इथे येईल आधी सब्जेक्ट मग वुड फॉलोड बाय V1 प्लस ऑब्जेक्ट, कॉमा येणार नाही. मेन क्लॉजने सुरुवात केली तर कॉमा येत नाही. मग इफ, सब्जेक्ट, V2 फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सो सेंटेन्स होईल I would study more if I were you. आता आपण पाहूया काही एक्सेप्शन्स जे मेन क्लॉज मध्ये होतात. मेन क्लॉज मध्ये वुडच्या जागी आपण कुड किंवा माइटचा उपयोग करू शकतो. कुड आणि माइट काय आहेत? मॉडल वर्ब्स आहेत, ते पॉसिबिलिटीज दाखवतात. सो डिपेंडिंग अपॉन आपल्याला पॉसिबिलिटीज काय दाखवायच्या आहेत किंवा सांगायच्या आहेत त्यानुसार आपण कुड किंवा माइटचा यूज करणार. एक्झाम्पल पाहूया. इफ आय वन द लॉटरी आय वुड बाय अ बंगलो. मी बंगला विकत घेईन. म्हणजे जर लॉटरी लागलीच तर नक्कीच मी बंगला विकत घेईन. पण कुडने काय होईल? आय कुड बाय अ बंगलो. मला बंगला विकत घेता येईल. पॉसिबिलिटी सांगतोय आपण, घेणार कन्फर्म नाही. माइटने काय होणार? इफ आय वन द लॉटरी आय माइट बाय अ बंगलो. मी कदाचित बंगला विकत घेईन. सो वुड, कुड, माइट डिपेंडिंग अपॉन द सिच्युएशन आपल्याला यूज करायचं आहे. हे खूप रेअर आहे, बट इट्स अ गुड टू नो इन्फॉर्मेशन. अदरवाइज आपण सेंटेन्स स्ट्रक्चर तसाच्या तसा फॉलो करायचा आहे मोस्ट ऑफ द टाइम विथ वुडने. ऑल राईट, टाइम टू प्रॅक्टिस. काय करायचं ना प्रॅक्टिस करताना? सगळ्या सिच्युएशन्स इमॅजिन करायच्या ज्या इम्पॉसिबल आहेत आणि त्याला तुम्हाला वाटतंय त्याप्रमाणे पॉसिबल आउटकम द्यायचे. ते सुद्धा इम्पॉसिबलच असणार आहेत, पण जर हे झालं तर ते होईल. मी इथे 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते तुम्ही कंप्लीट करा. फर्स्ट आहे इफ ही रोट अ बुक. जर त्याने पुस्तक लिहिलं तर इमॅजिन करा की पॉसिबल आउटकम्स काय आहेत. एकच असायला पाहिजे असं नाही आहे, 3, 4, 5, 6 कितीही ऑप्शन्स असू शकतात. त्याचप्रमाणे सेकंड इफ आय वर अ बर्ड. फर्स्ट आणि सेकंड मध्ये तुम्हाला मेन क्लॉज लिहायचा आहे. थर्ड सेंटेन्स डॅश दे वुड लाफ ॲट मी. फोर्थ सेंटेन्स डॅश वी वुड ऑल्सो लिव्ह देअर. इथे थर्ड आणि फोर्थ मध्ये तुम्हाला
इफ क्लॉजने कम्प्लीट करायचं आहे. सो सेंटेन्स स्ट्रक्चर पहा, तुमचे इमॅजिनेशन यूज करा आणि हे सेंटेन्सेस कम्प्लीट करा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग. थँक यू.